नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावरान तडका। आम्ही किती कष्ट केले याचा लोक कधी विचार करीत नाही। आम्ही संसार कसा उभा केला असेल याचा विचार केला। आमची पोरं लहान असताना 8-8 दिवस पोरांची नाही गाठ नव्हती मला। आणि आता लोक इतके खाली गेलेत की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसे याच्यावर लोकांची कमेंट्स आहे। याच्यापेक्षा काय वाईट पाहिजे मला। आता 4 दिवसापासून माझ्या मुलीच्या अंगातल्या कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्यात मला। पण तिच्या बापानं मला द्यावं घोडे, तुम्ही मला घोडे लावा, माझा पिंड गेलाय। माझ्या मुलाचा आणि मुलीचा काय दोष आहे? पण ह्या कॅमेरेवाल्यांनी 8 दिवसात माझं जगणं मुश्किल करून टाकलं मला। काय मला एक सांगा, मुलगी तुम्हाला आहे, तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट्स केली, तुम्हाला काय वाटेल? आणि मुलीच्या साखरपुड्यात कपडे मुलीकडचे लोक घेतात, नवरदेवाकडचे घेतात का मुलीकडचे घेतात? मग कपडे त्यांनी आणले असतील का म्या घेतले असतील? मग एवढी तरी क्लिप टाकणाऱ्याला लाज पाहिजे ना। माणूस नालायक असावं पण किती। आणि त्याच्यामुळे मी आता कटाळलो मारा। मी जवळजवळ आता 2-3 दिवसात टाकणार एक क्लिप आणि थांबून घेणार आहे। आता बस झाले 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं। आयुष्यात चांगलं, पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत राहायला नव्हतं राहिलं। माझ्यापर्यंत ठीक, मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना। पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही। आणि याची अक्कल इंद्रिकरलाच आली पाहिजे। त्याने कीर्तन बंदच केली पाहिजे। खरं आहे का खोटं आहे? तुम्ही काहीच बोला। हे त्याने बंद केले पाहिजे। त्याला लाज वाटली पाहिजे की आता कमेंट करणारे लोक बोलायला लागले, आता इंद्रिकडने फेटा ठेवून द्यावा, त्याचं त्याने चांगलं सांगावं। हा मी 2-3 दिवसापासून विचार करतोय, मी 1-2-3 दिवसात घेणार निर्णय मी, पण ते मजा नाही राहिली त्याच्यात। आता तुम्ही दुसऱ्याला काहीच बोलत नाही ना मला। आता हे त्याच्या घरी निघली तर आई तिला सांगत होती पोटभर खायचं आणि दणकून काम करायचं। तक्रार आली तर तू येईन मी येईन। आता ह्याच 5-6 वर्षापासून आई डायरेक्ट सांगती एखादा महिना पाय, सगळ्यांचा अंदाज घेऊन ये, नाही तर पाहुणा इकडे घेऊन ये, खाल्ल्या वावरात कांदे वाटणं करीन पण तो शान भरायचं नाही। इतक्या धरी कीर्तनात बसलेली तुझ्या पोरीचा तुझा फक्त 4 दिवस फोन नाही, फक्त बॉटवर कर। आजचं पाकिट देतो मी तुला, कर बॉटवर। तुला काम नाही का काय दुसरं? तिकडे मर ना, खांद्यात रॉप चिंबट ना, दुसऱ्याची घर का आलं बिगडी ती। उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला। बरं विचारी ती काय जीवली का काय घालून गेलं, बोंबील भाजली खाती काय प्रश्न आहे? जीवली का आणि झोपली का? किती बकर झाली का तुझ्या शिडीला? 3 भया, एक कुठं पिन, तुला करायचं काय ते कुठं पिऊ? बावळ्याचा बाजार नाही। आजपासून जर महिला मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू काय शेवई लिहून घे, दिवाळी खात नाही तू, ले कशाने? हा विनोद नाही महाराज, तुम्ही सगळं बदलू शकता। प्रारब्ध बदलाल का मला सांगा? हे बा तुमचं माझं प्रारब्ध आहे। हे गायक रविदास महाराज गायक आहे, संकेत महाराज वादक आहे, यांचं प्रारब्ध बदललं, हे चांगले स्टेजला गेले, हे त्यांचं काय प्रारब्ध। मग आता आपण जळायचं का? तुमच्या मुलीचं उद्या प्रारब्ध फिरलं, उत्तम मध्यम प्रारब्ध असेल तर ती रोजाने जाऊ शकते, पण तेच प्रारब्ध जर पुढे बदलले तर तिच्या घरी रोजाने बाया येऊ शकतात ना। हे ज्याचं त्याचं तुम्ही असं काय, तुमची पोरगी उद्या झोपडीमध्ये दिली, बिचारी 5टाच्या घरात राहते, प्रारब्ध बदललं, कांद्याचा डाव लागला, गपक्यात स्लॅब पडला, मग तू भावबंधाला देशील का? प्रारब्ध आहे। हा तो पार प्रारब्धात तुझ्या पोरीचं चांगलं होतं, 20 गुंठे इकून तो नोकरीवाल्याला पोरगी दिली, ते सापडलं भ्रष्टाचारात, तांबड्यात घरी आलं, तेच लोकांच्या खांड्या करायला लागलं। प्रारब्ध आहे ना। स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय टेकवला नव्हता महाराज, पण ती पोरगी सुद्धा बापासमोर वनवासाला निघली, वलकले नेसून, जनक शब्द बोलला नाही। लोक अर्धवट पोथ्या वाचायचं आणि बोंबलं धिंडायचं नुसतं। असं झालं माझ्या पोरीला तकलीफ आली। आपली पोरगी लई लाडकी आहे ना, लग्न करायचंच नाही ना, सांभाळ ना तू।
दुसऱ्याचे घर मुंगी ती तर मग तू घ ना सांभाळ ना. एक तर त्या पुरीला तो पोऱ्यात तयार झाला हे नशीब पहिले 3 मरेल होते त्याच्या देखत कॅनॉल मध्ये उगाच कोणाचंही प्रारब्ध. अरे आत्ता तर जर जनक असतं रामाचं कानफाड फोडून टाकलं असतं नाला का तू वनवासाला चालला 1.5 लाख देऊन मिटून घे मायापुरीला दुसरा राम. पण जनक एकच शब्द का बोलला नाही तर जाणकार माणसाच्या ध्यानात येईन. जनकाला माहित होतं माझी पोरगी जरी राजयोगात जन्माला आली असली तरी प्रारब्ध मी बदलू शकत नाही देवही बदलू शकत नाही. असू द्या मी गंध राजा जनक आहेत पण मी माझ्या मुलीचं प्रारब्ध बदलू शकत नाही. यदा कदाचित माझी मुलगी जर 14 वर्ष वनवासाला गेली आणि ती जर इतिहासातच अमर होतात असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे. काय तुमच्या पोरीने नवऱ्याच्या घरी कष्ट केल्याने झालं काय कष्ट झालं. अरे 15 वर्षापूर्वी मुलीचा बाप मुलीला 10 रुपये खर्चाला देत होता 2 महिन्याला ते बी गपचीत द्यायचे माणसात द्यायचे नाही. तर बापाच्या घरात त्याला चहा मिळत नव्हता. बाप जर पुरीला भेटायला गेला तर हे श्रीमंत नवरदेवांचे बाप इतके नालायक होते आता जिरली यांची. आता पार शब्द हा तुमचा हा जो पट्टा आहे ना वावी सोमठाणं पंचळ बिंचळ तुम्ही आता गार झाले तुम्ही लय फुगीर होती. तुमच्या कडक टोप्या चांगल्या वळवळ करीत होत्या आता जिरली तुमची. नाही तर तुम्हाला चांगले लोक पूर्वी कांद्याचे पैसे व्हायचे कुटुंब मजेशीर होते जमिनीत ताकद होती उत्पन्न भरपूर जमीन पाण्याच्या कडाला पाण्याचा प्रॉब्लेम नाही ना तेव्हा तुम्हाला बळच पोरी देत होते लोक. तेव्हा तुम्ही लय आकडू तुम्ही कुठं आम्ही कुठं हे कसं शक्य. तुमची जमीन आणि आमची कांद्याची चाळ सारखीच आता कशी जिरली. आता का कोंबड्याचा नेतो का चांद्याच्या चाळीत. आता बळच तुम्ही पुरीच्या बापाला म्हणता राम राम तो लय यंदा नाही तो तिकडे वड्याला सोडवो आम्हाला नको. रे आता हे 2-4 वर्षापासून जेवढे लग्न चालेत ना टोटल लग्नाचा खर्च पुरीचा बाप करतोय. आता पोऱ्याचा बाप पुरीचा बाप आता खिशाला हातच घालत नाही. त्यानं इंद्रिकडचं कीर्तन ऐकल्यामुळे ते हुशार झाले. ते आता डायरेक्ट म्हणते मी हा साहेब हो. पोराचा बाप पण अख्खा आपलं. आता उलट पुरीचा बाप मस्त तुरा काढून कार्यालयात हिंडतोय भरपूर जेवा लय दिसना नालायक सापडलाय हा ना. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे नाही तर रांग लागायच्या अंगणात तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली काय उपयोग येतात. रेंज गेली काही पोरांची रेंज पाहुणे येईन काहींचा तर डिस्प्लेच गेला चित्रच दिसा. सावध व्हा चला थोडं पुढं. बाळ बाहेर आलं आजीने मांडीवर घेतलं त्याला मयूर हे नाव ठेवलं इथं आपण होतो. आणि आल्यानंतर त्या बाळाला अशा काही गोष्टी दिल्या की त्याने बदल करायचा. शरीर तो चिटाकलाय कुणाला मायेला. मूळ कोण येतो ब्रह्म. जरा सावध. आणि एक वाक्य सांगा परमार्थ अवघड नाही. आमच्या महाराज मंडळीने अवघड केला. अवघड वाक्य बोलायचे लोक धोत्रावाले फेटेवाले पाहायचे आणि इकडून अवघड वाक्य बोलायचे. ब्रह्म कुंडली घुसलं तू ताण नको करू कुंडलीलाही करू नको तुलाही करू नको. वेद इतका सोपा आहे वेद इतका सोपा आहे वेद इतका सोपा आहे की तो आपण अवघड केलाय. नाही तर वेळ ज्ञानोबरायाने अख्खा वेद ज्ञानोबरायाने अख्खा वेद 27 अभंगामध्ये लिहिला. 27 अख्खा वेद देवाची द्वारी ते सर्व सुख गोडी एवढे ग्रंथ अभंग जर ज्याने पाठ केले त्याला वेद वाचायची गरज नाही. यावर तुमचं मत काय. भागवताचा सार हरिपाठ गाथ्याचा सार हरिपाठ ज्ञानेश्वरीचा सार. महाराजांनी डायरेक्ट सांगून टाकलं ना तुम्हाला देव व्हायचंय का लक्ष्मी. उगाच भाकरी खात नाही सफरचंद खातो बायको करीत नाही टिकटॉक पाहतो हे नाही ही तास आहे. ए करंट लागला बाळ बाहेर आलं त्याला नाव दिलं. हा आता शिक फिट बसले तुम्ही. आता मयूर हे नाव दिलं
दिल्यानंतर घोटाळा असा झालाय, याला 14 गोष्टी दिल्यात की त्या इतरांना कोणाला दिल्या नाहीत. इतरांना कोणाला दिल्या नाही, फक्त कोणाला त्या माणसाला आहेत. एक, हात. हात हात माणसाला. शाळेत नाही, शाळेचं सोडून द्या. शाळेत किती शिकू द्या लोक. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आहे आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज आहे, वढ्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. लोकांनी पोरं आणायची कुठून? जेव्हा लोकांना पोरं होत होते तेव्हा तुम्ही शाळा काढल्या नाही. आता लोकांनी कार्यक्रम बंद केला तर तुम्हाला उत आला. पोरं होतील कशी काय लोकांना महाराज? ज्यांना बायको आहे त्याला तुम्ही तिसरं होऊन देती नाही, आणि जी बायका करायच्या मूडमध्ये आहे त्यांना तुम्ही बायका देती नाही. एक, हात. 14 आहे बरं का. हात, त्याला 3 शब्द. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, आणि चित्त शुद्ध होईल ध्यानानं, आणि धन शुद्ध होईल दानानं. मग आजच्या पुण्यस्मरणाला, 5व्या पुण्यस्मरणाला सगळ्यात महत्वाची गोष्ट अन्नदान. एवढंच आहे, बाकी काय नाही. किती हे तुम्ही आणि मी गंज कमावलंय मागच्या अवलादींसाठी, काय त्यांना घ्या नाही. आपलं आपल्याला विचारित आहे काय केलंय माझ्यासाठी आपलं. आता आपण केलं ते सांगायचं. बाप म्हणला मारली जखम आहे, मग आता काय करीन? तो लगेच म्हणतो काढी मारा सांगितली, म्हणजे उपयोग काय त्याचा? एक वाक्य संघ महाराज, आपल्या प्रारब्धात जेवढं असेल तेवढं दानानं पुण्य मिळेल, तेवढंच पुण्य. बाकी या मागच्या अवलादींसाठी किती केलं तर पुण्य नाही. आणि आपल्या पोरांचा घोटाळा काय झाला तुमच्या माझ्या या हरामींना. आपण कमवायलाच काही ठुलं नाही. इयर खंदून ठुली, पाईपलाईन करून ठुली, घर बांधून ठुलं, ते माझटले. उतारलं त्यांना, ते मोटरसायकल चालू कुत्र्याला होता ना, ती त्याचा बाप पिसळलेला होता. एवढं उताटून गेलं आणि यांना फुकाट मिळालं ना सगळं. हे जर उसखंडीला लावले असते, गावंड्याच्या हाताखाली लावले असते, सायपणी खांदायला लावले असते ना, यांनी वळवळच केली नसती. यांना वळवळ का सुचली? सगळं फुकट. घर आयतंय, यर आयते, मोटार आहे. बापानं बारे सुद्धा क्लिअर काढून ठेवलेत. व्हायला निघले कोणत्या तुकड्यात कोणचं पाईन जाईल. म्हातारा म्हणजे बिगर डोक्याचा इंजिनियर येतो. त्यानं बरोबर घरं सुद्धा 2 पोरांना 2 बांधून ठेवले, झक मारून ठेवले. आपण वरून त्या अवलादीला 70ची पल्सर आहे फिरायला, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा त्याच्या पायात बूट. वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं द्यायची 100. इथं लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं अजून 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको. तो पहिल्यापासून तसाच आहे. तो महिन्याने ऐकतो. त्याला मी 9वी पासून पाहते. एकाच वर्गात होतो आम्ही. तो जसा आहे काही जमलं नाही त्याला. आता त्या अवलादीला 100 खर्चायला, 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात. ती अवलाद का आला हरिपट करी. वरून हात त्याच्या डोक्यावर आहे ना हिचा दरिद्रीचा हात. मग त्या अवलादीला माज आला. आता आपल्या पोरांनी वाढदिवस साजरी करायला सुरुवात केली. आता घरी नाही करीत, त्याला बाप नाही ना. ही कॅनॉलला सापडेला अवलादी ह्या. आता या हरामींचे वाढदिवस आता धाब्याच्या पुढे आहेत. मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा, हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या, एला त्या. पोरानं खरंय का खोटंय? खरंय का खोटंय? खरंय. मग आपले भक्त खोटं नाही म्हणत. आपले पोरं पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर स्पीडमध्ये कोण बोलती रे? मम्मी. करेक्ट. आणि भामटेवानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्तर कोण? मम्मी. आणि पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरतो घरात? काढा बचत गट.
अहो पोरांनो, लवकर आजी उठती का मम्मी? आजी, करेक्ट. आणि निवांत उठून पहिला चहा ढोसीती ती मम्मी, करेक्ट. आता मी बोललो असतं तो झोंबला असतं, तुमचेच असल्यामुळं काय म्हणता येईल. चला थोडं पुढं. हात एक, एकच वर का 14 सांगतो पटकन. हात एक, 14 मोजायचे बाबा. किती? 14. हात एक, दान करा, दान करा. आणि पाया पडून सांगतो तेवढंच सत्य आहे, नाही तर बाकी सगळं. आता हे बिचाऱ्या घुमरी परिवाराचं एवढं मोठं अन्नदान घडेल ना, एवढंच पुण्य खरं आहे. खालच्या वावरात डाळिंब केले तरी तेच, वर चिंगळ्या लावल्या तरी तेच. महिला मंडळ 2 सख्खे भाऊ आहे, एक शेतीवर आहे आणि एक नोकरीला आहे. शेतीवर आहे तो तुमचा नवरा आहे. तो सासऱ्यानं ठुला का तुमच्या कर्मात, त्याच्या कर्मान राहिला. करेक्ट. तरी ती सासऱ्याला काय म्हणते माहिती का? वाटोळं केलं माझ्या नवऱ्याचं. तू होती तवा, तू होती, तुला माहिती तुझ्या नवऱ्याचा इतिहास काही. त्याच्या पायी 3 गुरुजीनं बदल्या करून घेतल्या, असा नमुना गडी होता. त्याला जर सकाळी नवी पाटी दिली तर दुपारी साठा घेऊन तो उलट तो सण घातल्यामुळं बैला आकाळलाय तो. आणि काय झालं, हे सरकार कायदा हे सगळं बायांच्या बाजूने गेले ना. नको त्याला मार्केट आलो, बाया जमूनच देईन असं काय. आपण घरात काही बोललं ती म्हणते दावा लाविणार, काय दावा लावीन तू काय. आम्ही म्हणजे बावळाटच ठरलोय. आणि आमच्यावर अन्याय झाला. काय अन्याय तुमच्या? आज वाघासारखे गडी पण बिबटे करून टाकले तुम्ही, आहे का काय? आणि आमच्यावर अन्याय झाला. कायचा अन्याय झाला डोंबलं. बायकोला बोलायचे दिवसच नाही राहिले मला. ते काय आणि काय झालंय बुद्धी झाली कमी आणि अधिकार झाला, त्याच्यामुळे बावळ्याचा बाजार झाला सगळा. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केलेत लग्नात. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाढण्या नावळी तो मुंडके. मग आता काय करतो? अर्थ लोपले पुराणी, नाश केला शब्द ज्ञानी, विषय लोभी मनन साधना उडवले. हात एक, बोलणे 2. 14च्या 14 सांगतो एका मिनिटात. हात एक, दान करा. 2, बोलणं नीट बोलावं. शक्यतो बोलूच नाही, नाही तर बोलावं पण कसं? मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, चांगलं बोलावं. आणि महिला मंडळाला 3 गोष्टी सांगतो. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि घरात वाणी जपून वापरा. वाणी जपून वापरा आणि वाणी वयाचं भान ठेवून वापरा. आपण सुनबाई आहेत, आपली वाणी सासऱ्यापर्यंत जा. एक वाक्य सांगा खरं, सासू सासऱ्याला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही. काय तुझ्या बापानं टेम्पोवर भांडे दिले ते कोणतं नीट राहिलंय त्याच्यातलं? पटत घरात घालताना मोडलं. दिवाणचं तर पहिलंच तंगड निघेल होतं. सोफा सेटवर फक्त कोंबडीनं उडी हाणली, दाबला खाली. काय काम आहे सासू सासऱ्याला बोलायचं? काय आपण खिलारी पायदा घेतला विकत त्याच्याशी बोलायचं. एक वाक्य सांगा, शेतकरी वर्ग दुष्काळ सहन करेल, शेतकरी वर्ग गरिबी सहन करेल, शेतकरी वर्ग सगळं सहन करेल, पण मुलानं सुनबाईनं केलेला अपमान शहाणी माणसं सहन करू शकत नाही. त्याला दुष्काळ पडला ना काय वाटत नाही, त्याचं नुकसान झालं ना त्याला काही वाटत नाही. तो म्हणतो देवाची कृपा आहे, हो द्या जाऊ द्या. सोयाबीन काढली होती, बरं यंदा सोयाबीनचे पैसे झाले असते, मजूरच मिळालं. या गुतल्या होत्या प्रचाराला, सोयाबीन आणि प्रचार संघ चालता. माहीतच नाही तिला कोणत्या पक्षाची सभा आहे, बसली गाडीत आणि गेली. एका बाईनं 3-3 सभा काढल्या, फक्त गळ्यातलं फडकं बदलायचं, ठोळी 30. शेतकऱ्याला अपमान वाटत नाही. हात एक, बोलणे 2, 2 झाले. 3, हसणे, हसत जा. ईश्वराने दिलेली देणगी आहे. माझ्या कीर्तनाला बसलेल्या मी एवढ्या माणसाला सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने अटॅक येत नाही. अटॅक बीपी काय नाही, एकटा हसतो घरी गेलो होतो एकटा. आणि 4थीच्या पोराला इंग्रजांची भाषणं सांगायची.
इंग्रजांनी देश फार लुटला. पोर म्हणले लुटला पण तुमच्या इतका नाही हो. तुम्ही त्याने देश लुटला पण तुम्ही गावातच घरात घर ठेवलं नाही. 4-5-20 आणि भाषण करणाऱ्याला सांगून ठेवतो आलंय 26 जानेवारी. आता तुम्ही अगोदर गोळ्या वाटा नंतर भाषण करा, मग कळलं भाषण काय तुम्हाला. ही पोर कशामुळे गुंतल्या, गोळ्यांमुळे गुंतल्या. नाही तर पोरांना काय गेलं, इंग्रजी येऊ नाही तर त्या घरात घुसू काय घेणं. मग पोर भाषण उरकावं म्हणून टाळ्या जोरात वाजी द्या. याला वाटतं भाषण आवडलं नाही, पोरं घोडाला येतं पण ते टाळीनं ऐकू येईन. तिथलं एक भाषण टाळावं. भाषण 3 ठिकाणी टाळावं. दहाव्यातलं भाषण टाळावं. दहाव्यात नदीवर बसलेली माणसं लई वाईट बोलतात महाराज. आता एवढंच ते मोठ्याचं झाकून जातं, नाही तर जे वाळूत बसलेत ना कचाकच घोडाला येतं महाराज खालची. बरं त्यांना आपले सगळे लफडे माहीत. आता आपण आपला बाप उसाना हाणले हे त्यांनी पाहिल. आणि बरं दहाव्याचं भाषण म्हणजे प्युअर खोटं भाषण. हो कसाही मरू चांगलाच म्हणायची पाळी ती ना. तो येडा सोडून मिळाला तरी आपण म्हणायचं त्यांचे ना आमचे जवळचे संबंध होते. आता काय करता काय. त्याला एकदा सोसायटीचं चेअरमन केलं ते त्यानं 300 वर ऐकला तरी आपण त्यांनी म्हणायचं गावाच्या विकासात त्यांचा फार वाटा आहे. आता काय करता. त्याच्यापर्यंत त्याला उचलून आपटलं तरी आपण म्हणायचं त्यांनी कुटुंबाची घडी अतिशय. बरे दहाव्याला भाषण करणारी माणसं काय टाळ्यावर नाही राहती. ते माईकवर बोलणार राहतं भांबेल आणि भाषण करणाऱ्यांना सूत्र एक नेटकं चालू होतं. त्याला माहित नव्हतं मग गडी मेलाय का बाई मेली का काय केलं. त्या बाईच्या नवऱ्याचं नाव होतं बाबूराव आणि त्याची मिलती बायको. पण ती एकाला मोठ्याला बोकांडी घ्यायचं ते माईकवरचं लगेच म्हणलं ते श्रद्धांजली वाहतील. ते रस्त्यानंच होती. घाई झाली. ते आले. ते बाबूराव चमन करून बसलो होतो पुढं. याने तपासच नाही केला कोण गेलंय. हा आला म्हणला बाबूराव जाऊन 10 दिवस झाले. आणि बाबूराव सारखा माणूस गावात होणार. बाबूराव त्याच्याकच पाहत होता. बाबूराव म्हणला आता माया बायकोचा दावा आहे म्हणून सोडलं तुला, नाही तर उचलून आपडलं असतं. मी बायको पाहिली दुसरी तू म्हणतो बाबूराव जाऊन 10 दिवस हे टाळी जायचं महाराज. दहाव्याची भाषणं लग्नात तर लय वाईट बोलायचं लोक. लग्नात एक तर आपल्याकडं चूक काय झाली, पूर्वी लोक लग्नाला थांबायची कारण लग्न लागले हो जेवण राहायचे. आता लोकांना लग्नाची इंद्रिकर गेल्या का लग्नाला. आता मला फेटा काढलो काय कोणी ओळखीत नाही. गर्दीत बसलो मी, मला ओळखलंच नाही कोणी. पण शेजारची बोलत होती चव जाऊन चौथावरला ना आता गुलाबजांबू घाली सुटला. इंदुरीकरला अंदाज आला लग्न का लफड्याचं आहे का. जुनं वय लोकांनी पाहिलं. ते तेवढ्यात एक जणांना इंदुरीकरला पाहिलं आणि त्यानं पुकारलं नाव आशीर्वादाला. आता लोक काय इंदुरीकरला सोडी द्या का. मग एक जण उठला म्हणला इथे उठलं इंदुरीकर येत होतं माईक. एक खालून म्हणतो आता हा लायकीचा उठला आशीर्वाद. आता याचा कवा लागू पडायचा त्या पुरीला 2रा-3रा महिना असं काय बोला त्या. या गोष्टी टाळीत जा. मी तर ह्या विचाराचा माणूस गावात आहे ना दहाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं, सगळ्यांचे आभार मानावं. लग्नात एखाद्यानं बोलावं तोय बी चारित्र्य संपन्न पाहिजे. त्याची पोरगी पळून जाईल तिचा शोध लागानं. यांचे वैवाहिक जीवन सुखाचे आणि शब्द तर कुठून आणि त्यात काय करा ना. भाषण करणारी माणसं आता अजूनही महाराज दहाव्यात लोक डायरेक्ट म्हणतात ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास म्हणते महाराज. आता ते उगत मोठं म्हणून ऐकते माणसं. काही राहिलं नाही जगात. इंदुरीकर मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपलीच आठवण याला कंट्रोल झालं पाहिजे. घुमरे परिवाराच्या सगळ्या त्याला उदंड आयुष्याला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा.